नाचू कीर्तनाच्या रंगी भाग क्रमांक 13 आपण पाहत आहे। या भागासाठी आज आपल्या सोबत आहेत दशरथ महाराज फडतरे। फलटण तालुक्यातील धुमाळवाडी हे त्यांचं गाव आहे। खरं तर आज आपण त्यांच्याकडून हे जाणून घेणार आहोत की कीर्तनकारापर्यंतचा कसा प्रवास झाला। काळाने ग्रासले सावधान वारे, काळाने ग्रासले सावधान वारे, सोडवण करा हरिनामे, आयुष्य सरलिया कोणबा सांगाती, पुढे होईल फजिती यमदंड विठ्ठल। रामकृष्ण हरी महाराज। रामकृष्ण हरी। खरं तर आता पंढरीची वारी सुरू आहे। आळंदीहून निघालेले आहे पंढरपूरला। तुम्ही त्या वारीमध्ये सहभागी झालेला दिसत नाही का? जाऊन आलाय, काय केलंय नक्की? तसं पाहायला गेलं तर मी फक्त ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी सोहळ्यात म्हणजे आता प्रस्थानच्या वेळेला तेवढं आळंदीला जातो आणि नंतर एकादशीला पंढरपूरला जात असतो। कारण माझे आई वडील वृद्ध आहेत। काय माय बाप केवळ काशी, तेन न जावे तीर्थाशी, किंवा माऊली ज्ञानोबराय सुद्धा ज्ञानेश्वरी सांगतात की सकळ तीर्थाची धुरे जिये का माता चित्रे। आई वडिलाची सेवा करा आणि नंतर तुम्ही तीर्थयात्रा करा, असा एक शास्त्रीय नियम असल्यामुळे मी शक्यतो आजपर्यंत वारीला काही गेलेलो नाही। आणि तुकारे आंधळा देखत असे डोळा सुख दुःख। आजपर्यंत आपण ह्या डोळ्यातून किती जणाला मैतीला गेलो असेल, किती जणाला सावरायला गेलो असेल, किती जणाला सगळा त्याचा विधी केला असेल, पण महाराज सांगतात तू सावध का होत नाही, तू काय आंधळा आहेस का? काय म्हणून एका जनार्दनी तुकारे आंधळा देखत असे डोळा सुख दुःख। तुझ्या तू डोळ्यानं सुख पण बघितलंय आणि दुःख पण बघितलंय। म्हणून मंडळी एकच लक्षात घ्या, भौतिक संपत्ती कितीही असली, बाह्य गोष्टीची संपन्नता किती जरी वाढली तरी संतांचा विचार जाणून घेऊन त्या पद्धतीनं आचरण करूनच मानवी जीवन अंतर्बाह्य आनंदी होऊ शकेल। सद्गुणाची जागा विज्ञान कदापिही घेऊ शकणार नाही। शैक्षणिक प्रवास कसा सुरू झाला तुमचा? माझं शिक्षण इयत्ता 10वी पर्यंतच तिथं छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय गिरवी या ठिकाणी झालं। परंतु माझी बुद्धी जड असल्यामुळं मला 10वीच्या पुढे काही शिक्षण घेता आलं नाही। कारण 10वीत मला सुटता मार झाली, कारण 10वीतच मी 4 वेळा नापास झालो। परंतु पुढचं शिक्षण मला काय घेता आलं नाही माझ्या बुद्धीच्या कवतीप्रमाणे। म्हणून भक्ती का करायची? करा हरी भक्ती येईल परलोकी कामा, सोडविल यमापासून या। यमापासून सोडवायचं असेल तर त्याला परमार्थच करणं गरजेचं आहे। तुम्ही म्हणताल महाराज माझ्याकडे प्रचंड संपत्ती आहे, पण ती संपत्ती आपल्याला यमाच्या दरबारात उपयोगी पडत नाही। किती संपत्ती जर असली तर सुपात हात ठेवून धान्याची शपथ घेऊन सांगायचंय, बरोबर काहीच न्यायचं नाही। बरं, मला एक सांगा की आता तुम्ही 10वीतच थांबलेला आहात, 10वीच्या पुढे गेलेला नाही, मग जीवनाचा प्रवास म्हणजे नोकरी किंवा व्यवसाय तो कसा सुरू झाला? म्हणजे आमचं धुमाळवाडी गाव म्हणजे फळांचं गाव। आमच्या भागामध्ये मला बुद्धी कमी असल्यामुळे मी शिक्षण पुढे घेऊ शकलो नाही। परंतु एक आध्यात्मिक घरामध्ये वारसा जोपासला होता वडिलांनी, की वडील रोज ज्ञानेश्वरी वाचायचं आणि ज्ञानेश्वरी वाचत असताना वडिलांचे वाचन करून झाले की मी पण पुढे ज्ञानेश्वरी वाचन करू लागलो। वडिलांनी एक मला प्रश्न विचारला, अरे तू प्रवचन कीर्तन केली तर मला फार आवडेल। मग मी वडिलांना सांगितलं, मी 10वीत 4 वेळा नापास झालेलो आहे, मला ज्ञानेश्वरीच्या वया पाठ करता येत नाही, तुकोबारांची गाथा पाठ करता येत नाही, मी काय कीर्तनकार प्रवचनकार होऊ शकणार? पण रामदास स्वामीचा दासबोध ग्रंथामध्ये एक समास आलेला आहे, मनी आणावे तेथे होते विघ्न अवघेची नासोनी जाते। नंतर मनात आणलं की वडिलाचं स्वप्न आपण पूर्ण करायचं। जरी आपल्याला बुद्धी नसली तर एक भगवंतानं आपल्याला विशेष असे ज्ञान दिलेलं आहे आणि त्या ज्ञानाच्या जोरावरती मी ज्ञानेश्वरी वाचन करू लागलो आणि ज्ञानेश्वरी वाचन केल्यानंतर मी हळूहळू ह्या
दासबोध ग्रंथ असेल, गाथा असेल, गीता हे वाचन करू लागलो. आणि नंतर मला एक परिपक्वता आले की आपला अभ्यास पूर्ण झालेला आहे. बरेच वर्ष मी वाचन केलं, पण अभ्यास पूर्ण परिपक्व न झाल्यामुळे मी हे क्षेत्रात उडी टाकली नाही. नंतर दासबोध ग्रंथामध्ये एक समासाहेब रामदास स्वामी सांगतात की तुमचा झालेला अभ्यास कधीही झाकून ठेवू नका, तो प्रकट करा, पण पूर्ण झाल्याशिवाय प्रकट करायचं नाही. नंतर मला वाटलं की मी पूर्ण सुंदर अशी प्रवचनं करीन. नंतर मी प्रवचनं करू लागलो, कीर्तन करू लागलो मंडळी. आणि सांगण्याचा हेतू म्हणजे मी जवळजवळ 15 वर्ष प्रवचन करत होतो. सिद्धटेक, करमाळा, कर्जत तालुक्यापर्यंत मी प्रवचने केली महाराज. तुळशीची माळ गळ्यात घातल्यानंतर प्रवचन कीर्तनाकडे कसं वळाला? माळ घालायचं कारण म्हणजे आमच्या गावातच शेजारी पारायण चालू झालं होतं. आता आम्ही पारायणाला जात नव्हतो, परंतु पारायणाचा ध्वनी जी आहे ती आमच्या घरापर्यंत असा स्पष्ट असा आवाज येत होता. आणि कीर्तनकाराचे विचार ऐकल्यानंतर, कारण कीर्तनामध्येच एक ताकद आहे, एकनाथ महाराजाचा एक अभंग आहे की एका जनार्दनी कीर्तन गजरन ऐकता उद्धार सर्व जीवा. जीवांचा उद्धार करून घ्यायचा असेल तर कीर्तन हे माध्यम आहे मंडळी. म्हणून गावोगाव पारायण हे होणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे मला आवड निर्माण झाली. आणि आवड निर्माण झाल्यानंतर मी हळूहळू कीर्तनाला जावलं. 5-7 वर्ष गावात पारायण चालू झाल्यानंतर मी पारायणाला सुद्धा जात नव्हतो. मग आवड निर्माण झाल्यानंतर गेलं तरी पाठीमागं बसायचं, बसलं तरी गुणानं बसायचं नाही, कोणाची धोत्राची गाठ त्या ताडपत्र्याला बांधणं असं काहीतरी खेळ करून यायचं. परंतु हळूहळू जसं कीर्तनाचा विचार अंतकरणात रुजू जात तसं हळूहळू मी कीर्तनकाराच्या पायापर्यंत गेलो. नंतर हळूहळू काही दिवसांनी मी टाळ घेतला. टाळ घेतल्यानंतर हळूहळू सूत्रसंचालन करूच लागलो. म्हणजे कीर्तनकारानं अभंग घेतल्यानंतर अभंगाचं निरूपण कीर्तनकाराने केल्यानंतर आभार मानत असताना, कीर्तनकाराचा आभार मानत असताना त्या अभंगाचं निरूपण करू लागलो. आणि हळूहळू मी तिथं प्रवचन करायला लागलो. पहिलंच प्रवचन मी आमच्या धुमाळवाडीत केलं, नंतर बाहेर प्रवचनाला सुरुवात केली. तर पहिलं प्रवचन ज्यावेळी तुमचं झालं त्या लोकांची म्हणजे प्रतिक्रिया काय आली? लोकांची प्रतिक्रिया इतकी सुंदर आली की म्हणजे आपल्या गावात पारायण चालू झालं, निदान 25 वर्षात एक तरी दीप आपल्यात उजाळला, निदान पारायण केलेल्याची फलश्रुती. आज गावोगाव आपण बघत असतो की किती 30-35 वर्ष पारायणे चालल्यात, पण गावात प्रवचनकार तयार होत नाहीत, कीर्तनकार तयार होत नाहीत. अगदी एक बांधिलकी असणारी लोक तेवढी तिथं येत असतात पारायणामध्ये, आणि तेच आपलं कीर्तन, भजन, प्रवचन करत असतात. परंतु अशी जी तरुण मंडळी आहे ती कधीही तिकडं ओळख नाही मंडळी. पण मी तिथं ओळखल्यानंतर मी सुंदर प्रवचन केलं, लोकांकडून सुद्धा मला भरपूर साथ मिळाली. आणि नंतर मला सुद्धा वाटलं की अजून अभ्यास केला तर अजून आपल्याला परिपक्वता येईल. कीर्तन आहे तुमच्या जीवनात कीर्तन सांगण्याचा पहिला प्रसंग केव्हा आला आणि कुठं ते कीर्तन झालं? पहिला प्रवास म्हणजे मी प्रवचन करत होतो. आता तुम्हाला सांगितलं मी कीर्तन करत नव्हतो, कारण प्रवचन बरेच दिवस करत होतो, पण कीर्तन न करल्यामुळे मी आपलं श्री संत साधुबा महाराज एक मंदिर आमच्या राजुरीला आहे, आणि त्या ठिकाणी एक पारायण चाललं होतं. पारायण चालू असताना एक बापूस ढगे महाराज, एक महान व्यक्ती देहूकर फळावली, ते कीर्तनाला आले. कीर्तन त्यांचं झाल्यानंतर मी त्यांचा आभार मानत असताना, सूत्रसंचालन करत असताना बरेच अभंगाचं निरूपण ओव्याही दिल्या. त्यांनी मला विचारलं, महाराज तुम्ही प्रवचन करता? हो म्हणलं करतो. म्हणलं कीर्तन? म्हणलं मी नाही महाराज कीर्तन करत. मग त्यांनी त्या डोक्याचा त्यांचा फेटा काढला आणि माझ्या मस्तकावरती साधुबाच्या साक्षीनं ठेवला आणि सांगितलं की महाराज तुम्ही आजपासून कीर्तन करा. मी माझ्या मनाला म्हणू लागलो की मी कसं कीर्तन करायचं, काय एवढं मोठं कीर्तन, आता माझ्याकडे अभ्यास सुद्धा नाही, मी कशी कीर्तन करणार. पण जो फेटा साधू महात्म्यानं माझ्या डोक्यावरती ठेवला होता, मस्तकावरती ठेवला होता, जो साधुबाच्या साक्षीनं ठेवला होता, साधुबांना सुद्धा तो शब्द खरा करावा लागला महाराज. आणि नंतर त्यांनी मस्तकावरती फेटा ठेवल्यानंतर मी तिथून पुढे मग कीर्तनाची वाटचाल चालू केली. बरं, आता प्रश्न असा आहे की कीर्तनाला जायचंय म्हटल्यानंतर तिथे अभ्यास पाहिजे. मग कामातून कसा वेळ काढता तुम्ही अभ्यास करण्यासाठी? तसं पाहायला गेलं तर संसार असा आहे की संसाराचा धंदा गेला जन्मभरी, आयुष्यभर जात असतो, वेळ भरपूर असतो माणसाकडे, वेळ नाही असं नाही. 24 तास मोफत दिलेले आहेत मंडळी, त्यातील आपण आयुष्य प्रपंचात घालत असतो, पण त्यातला काहीतरी वेळ आपला सत्कारणे लागावा. म्हणून अगदी काय प्रपंचात किती केलं तर कमीच आहे, पण त्यातून सकाळचा एक ज्ञानेश्वरी वाचन करायचं, संध्याकाळी ज्ञानेश्वरी वाचन करायचं. आणि विशेष म्हणजे वेळ देण्याकरता लागत असतो तो पाठांतराला, त्याला सुद्धा जास्त वेळ दिला नाही. मी कधीही ज्ञानेश्वरी सकाळची वाचन केली, आणि नंतर प्रवास जरी असला किंवा शेतातलं जरी काम असलं तर हातावर मी ओवी लिहून घेत असतो किंवा अभंग घेतो. आज सुद्धा मी सकाळचं धुमाळवाडीतून निघालो, आज कीर्तन करता तुमच्या या थदाळ्या गावात जरी आलो तर तिथून इथं येतोपर्यंत मी अभंग एक पाठ केला. म्हणजे ह्याला वेळ द्यावा लागतच नाही, वेळ भरपूर आपल्याकडे आहे. कसं आहे
आपण भरपूर वेळ त्या मोबाईल मध्ये देत असतो मंडळी. पण समाज कसा आहे, आज वेळ वाया गेली तर चालेल, फक्त नेट वाया गेला नाही त्याच्यात आपलं आयुष्य जात असतं मंडळी. जितका आपल्याकडे प्रचंड भरपूर वेळ आहे, वेळ नाही असं नाही, हेच मोकळा वेळ जर आपण परमार्थाला लावला तर निश्चितच आपण त्या आपल्या मूळ स्थारापर्यंत पोहोचू शकत असतो. बरं, आता एक सांगा, आता ग्रामीण भागात तुम्ही वेगवेगळे पारायणे बघता, अशी जुन्या काळी होत नव्हती, अलीकडं होत आहेत, म्हणजे शिवाडी वस्ती पारायण, अखंड पारायण ज्ञानेश्वर महाराजांचं सुरू असतं. तर काय म्हणजे अपेक्षा असते ही पारायण करण्यामागे, किंवा काय भावना आहे तुमची? भावना म्हणण्यापेक्षा ज्ञानेश्वरी असा हा ग्रंथ आहे मंडळी, की ज्ञान होय अज्ञानाशी आजची मूर्खता दगडा. किती दगडातला दगड असू द्या, ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर माणसाला ज्ञानच प्राप्त होत असतं. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, मी 10वी 4 वेळा नापास झालेलो आहे. फक्त तुम्ही मनी आणावे तेथे होते, जसं तुम्ही मनात आणत जाईल तसं होत जाईल, एवढी ज्ञानेश्वरी ताकद आहे. म्हणून भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. भगवंत कृपा केल्याशिवाय कधीही राहत नाही मंडळी. म्हणून गावोगाव ही पारायण होणं गरजेचं आहे. नुसती पारायण पण होणं गरजेचं नाही, त्यात वाचकाची सुद्धा संख्या वाढली पाहिजे. पण गावात आता अशी अवस्था झालेली आहे महाराज, ज्ञानेश्वरी वाचायला बसते 3 लोक आणि कीर्तनकारांचा 30-35 हजाराचा, त्याचा काही उपयोग नाही. सगळ्यात महत्वाचं, गावात अगोदर ज्ञानेश्वरी वाचकाची संख्या वाढलेली पाहिजे आहे. म्हणजे परमार्थाचा पाया हा ज्ञानेश्वरी आहे. नुसती मोठी कीर्तन आणून सुद्धा उपयोग नाही, आणि गावोगाव वाचक व्हायला पाहिजे. आज कितीतरी गाव असे आहेत, थोडस परखड बोलतो, कितीतरी गाव अशी आहेत की व्यासपीठ चालक एकटा येऊन ज्ञानेश्वरी वाचन करतो. आज 4-4, 5-5 हजार गावाची लोकसंख्या आहे, परंतु ज्ञानेश्वरी वाचण्याकरता तिथं एक सुद्धा माणूस नाही. म्हणजे शैक्षणिक क्षेत्रातली आठवण तुमची? माझी आठवण म्हणजे मी ज्या वेळेला 10वीला होतो, आणि 10वीत असताना आम्हाला गणित भूमिती विषय शिकवण्याकरता सुभाष सोनवलकर सर, आज ते माळकरी आहेत, पंढरीची वारी करतायत, आज ते शिक्षक आम्हाला गणित भूमितीला होतं. आणि ज्या वेळेला पूर्व परीक्षा झाल्यानंतर ते सर पेपर घेऊन ज्या वेळेला वर्गात आलं, आणि आल्यानंतर ज्या वेळेला वर्गात पाऊल टाकलं की त्यांनी सांगितलं की दशरथ बळीराम फडतरे. मी उभा राहिलो, त्यांनी पेपर घेतला आणि माझ्या तोंडावरती फेकून मारला आणि सांगितलं मूर्खाला 4 मार्क पडलेले. सगळी मुलं हसू लागली. फक्त त्यांनी एकच शब्द पुन्हा उच्चारला की आई बापाचा उद्धार करशील जा. तोच शब्द मी अंतकरणात ठेवला आणि नंतर मी ह्या आध्यात्मिक क्षेत्रात वळालो मंडळी. आणि जर मी ह्या आध्यात्मिक क्षेत्रात जर वळालो नसतो तर माझं तर अस्तित्व किती राहिलं असतं. म्हणून परमार्थात इतकं प्रतिमा आपली मोठी करण्याकरता एक महान असं एक अध्यात्म एक साधन आहे. आणि अध्यात्म एक असं साधन आहे की सुशिक्षित माणसाला सुसंस्कृत करण्याचं एक साधन म्हणजे अध्यात्म आहे. मनुष्य कितीही पाषाणरूपी हृदयाचा जरी असला तरी त्याला सत्वगुणाचा पाजर फोडण्याचं कार्य हे अध्यात्म करत असतं. विमान कितीही आकाशात उडत असलं तर उतरायला त्याला जमिनीवरच यावं लागत असतं. म्हणून मी ही शेतीचा व्यवसाय करीत असताना ही अध्यात्माची सुद्धा मी कुठे आळंदीला शिकायला गेलो नाही, पंढरपूरलाही शिकायला गेलो नाही. घरी ज्ञानेश्वरी, भागवत, गीता वाचन करून इथपर्यंत येऊन पोहोचलो. आज सुद्धा मी पाठांतर करीत असताना काही श्लोक असतील, ओवे असतील, अभंग असतील, जरी पाठांतर करण्याला जरी त्रास होऊ लागला तर आज सुद्धा मी पाटील पेन्सिलवर 10-11 वाजेस्तवरती मी जे ध्यास करत असतो ते पाठांतर करत असतो. आणि कीर्तन प्रवचन करीत असताना आम्हाला एक शास्त्राचा एक निर्बंध असतो की पाहुनिया ग्रंथन करावे कीर्तन. ह्या पद्धतीने कीर्तन प्रवचन असावं. असू द्या, पैशानं संसार मोठा होईल पण सुखाचा कधीही होणार नाही. सुखे प्रपंच करावा, बघा दासबोध ग्रंथातली ओवे, सुखे प्रपंच करावा परी काहीतरी परमार्थ वाढवावा, परमार्थ अवघाची बुडवावा हे विहित नव्हे. जन्माला आलेल्या माणसानं परमार्थ बुडवायचा नाही.